MIM अर्थात MIM याच पक्षानं 2011च्या नांदेडच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात प्रवेश केला होता। पहिल्याच निवडणुकीत 11 नगरसेवक निवडून आणत अनेक पक्षांना दणका दिला होता। मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत अनेकांनी पक्षाची साथ सोडली, अनेक युत्या आघाड्या झाल्या। महाराष्ट्राचं राजकारण 360 अंशीय कोनात फिरलं, ज्याचा कमी अधिक प्रमाणात परिणाम MIM पक्षावरही झाला। आता पुन्हा MIMचं यंदाचं नगरपालिकेचं यश पाहिलं तर बऱ्यापैकी त्यांनी यश मिळवत कमबॅकची तयारी केली आहे। पण असं असताना सोलापूरमधून पक्षाला धक्का बसलाय। शिवाय दुसरीकडे मुंबईत काँग्रेस वंचित एकत्र आले। MIMच्या नेत्यांनी दावा केलाय की महापौर ही महिला असेल आणि ती बुरखा घातलेली असेल। मग हे खरंच शक्य आहे का? महापालिका निवडणुकीत MIMचा पतंग उडेल का? MIM कमबॅक करेल का? याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना मध्ये आपलं स्वागत। महापालिकेची तयारी प्रत्येक पक्षानं जोरदार केली आहे। अनेकांचे तर उमेदवारही जाहीर झालेत। आघाडीतला पैस सुटत नाही, त्याचा परिणाम पुढे जाऊन निकालात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशात यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत MIMची कामगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे। कारण या निवडणुकीत MIMला चांगली आणि बऱ्यापैकी मतं मिळाली असून तब्बल 84 जागांवर MIMचे उमेदवार निवडून आलेत। इतकंच नाही तर नगराध्यक्ष पद ही MIMकडे गेले। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित केला जातोय की महापालिका निवडणुकीत MIM गेल्या काही वर्षापासून जे बॅकफुटला जातोय ते आता परत कमबॅक करेल का? आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे 2011 साली नांदेड नगरपालिकेच्या निवडणुकीत MIMनं महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी मिळवलेलं यश असं आपल्याला म्हणता येईल। खरं तर महाराष्ट्रात MIMच्या विस्ताराची सुरुवात जी होती ती नांदेडमधून झाली। पहिल्याच प्रयत्नात नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत MIMचे 11 नगरसेवक निवडून आले होते। काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नांदेडमध्ये MIMचा शिरकाव झाला, कारण ओबीसीचा प्रभाव मुस्लिम तरुणांवर इथे महत्त्वाचा पडला होता। यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक वोट बँकेत फूट पडायला सुरुवात झाली होती। यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं आपल्या बाजूने वळवण्यात MIM काही प्रमाणात यशस्वीही ठरलं। लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये MIMला बऱ्यापैकी टक्का चांगला मिळत होता। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघात आणि पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी विजय मिळवत खासदारकीही पटकावली आणि राष्ट्रीय पातळीवर MIMची दखल घेतली जाऊ लागली। मात्र याच मराठवाड्यात पुढील काळात MIMला काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला। 2012च्या निवडणुकांमध्ये नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडली, काहींनी काँग्रेसमध्ये तर काहींनी इतर पक्षात प्रवेश केला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांनी एकत्र निवडणूक लढवली होती। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले, त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली। याचा मोठा तोटा वंचित बहुजन आघाडीला सहन करावा लागला, तर MIMनं मात्र 2 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले। यानंतर झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे MIMची घसरण सुरू झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला। 2024च्या विधानसभा निवडणुकीत ही MIMची स्थिती फारशी बदललेली दिसली नाही। पक्षाचा फक्त एकच उमेदवार निवडून आला, तोही 75,000च्या फरकाने। त्यामुळे MIM हळूहळू महाराष्ट्रातून हद्दपार होणार का, असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात असताना नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या। कारंजा नगर परिषदेच्या 31 नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत MIMला 16 जागा निवडून आणता आल्या। वाशिममध्ये देखील MIMचे 19 नगरसेवक निवडून आले आणि या नगरपालिका निवडणुकीत मात्र MIMनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत 84 उमेदवार निवडून आले आणि एक नगराध्यक्ष पदही जिंकलं। विशेष म्हणजे नगर परिषदांमध्ये भाजपला धक्का देण्यात MIM यशस्वी ठरल्याचंही पाहायला मिळते। आणि आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIM पुन्हा एकदा जोरदार तयारी करत असताना पक्षाला सोलापूरमधून एक मोठा धक्का बसला। MIMचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला। इम्तियाज जलील यांच्यानंतर फारुख शाब्दी हे MIMचे राज्यातील दुसरे मोठे नेते होते। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2दा निवडणूक लढवली होती। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। 61,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती आणि ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते। आणि आता मात्र महापालिका निवडणुकीसाठी MIM पक्ष तयारी करत असताना त्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच राजीनामा दिला। त्यांच्याकडे सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष अशा जबाबदाऱ्या होत्या। मात्र पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे शाब्दी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं सांगण्यात येते आणि ती चिठ्ठी देत असताना आय एम सॉरी असुद्दीन ओवैसी असं म्हणत त्यांनी सोडचिठ्ठी दिली आणि ते भावनिक देखील झाल्याचं पाहायला मिळालं।
खरं तर सोलापूरमध्ये अलीकडं अनेक घडामोडी पाहायला मिळतात. सोलापूर जिल्ह्यात इकडे 2 देशमुख गोरेंच्या विरोधात एकत्र आलेत. अशात शिवसेना आणि भाजपची युती होणार होती, ती युती फिसकटली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेची युती केली आहे. शिवाय काँग्रेसमध्ये असणारे फिरदौस पटेल यांनी MIM मध्ये प्रवेश केल्यामुळे याच प्रवेशामुळे शाब्दी नाराज असल्याची चर्चा होती आणि म्हणूनच त्यांनी MIM मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा असंही सांगितलं जाते. आता बघा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIM तयारी करते. सोलापूर असो किंवा इतर ठिकाणी त्याची काय ताकद वापरेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण मुंबई महापालिकेबद्दल बोलूयात. खरं तर हा कळीचा प्रश्न आहे. एकीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची मुंबई महापालिकेसाठी युती झाली आहे. म्हणजे आतापर्यंत वंचित काँग्रेसची मतं खातं, MIM खातं असा आरोप केला जात होता. मात्र आता हे दोन्ही पक्ष एकत्र आले असून लवकरच जागा वाटपही पार पडणार आहे. अशा परिस्थितीत वंचितची पारंपरिक मतं आणि मुस्लिम मतदार जर काँग्रेस वंचित युतीकडे एकवटले तर त्याचा थेट फटका MIM ला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे अशीही शक्यता आहे की काँग्रेस वंचित युती मतदारांना पटली नाही किंवा कार्यकर्त्यांच्या पातळीवर समन्वय राहिला नाही तर मुस्लिम मतदारांचा एक मोठा वर्ग पुन्हा MIM कडे वळू शकतो. हे लक्षात घ्यायला हवं की 2017च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत MIM ला फक्त 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आता नुकताच MIMच्या एका नेत्यांनी मुंबईचा महापौर महिला असेल असंही विधान केले, असाही दावा केलाय. मात्र आता नगर परिषद किंवा नगरपालिका निवडणुकीत MIM ला बऱ्यापैकी यश मिळाले. त्यामुळे महापालिकेतील ही 2 वरची संख्या निश्चितच वाढू शकते का असा प्रश्न विचारला जातोय. कारण नगरपालिकांच्या निवडणुकीमुळे पक्षात कुठेतरी आत्मविश्वास निर्माण झालेला दिसतोय. आता हा आत्मविश्वास महापालिका निवडणुकीत मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांमध्ये कितपत उपयोगी ठरतोय? काँग्रेस वंचित युती MIM ची जागा खाऊ शकते की उलट MIM ला नव्याने उभारी मिळू शकते हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.